हॅलो फ्रेंड्स, इल्युमिनेटिंग विथ शिल्पाजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आतापर्यंत आपण न्यूमरॉलॉजीमधील बर्थडे नंबर, लाईफ पाथ नंबर आणि मास्टर नंबर्स याविषयी सविस्तर माहिती घेतली. आज आपण न्यूमरॉलॉजीमधील आणखीन एका अत्यंत महत्त्वाच्या नंबरबद्दल माहिती घेणार आहोत. तो म्हणजे डेस्टिनी नंबर. यालाच एक्सप्रेशन नंबर असंही म्हटलं जातं. हा नंबर तुमच्या पूर्ण जन्मनावावरून काढला जातो आणि तुमच्या नैसर्गिक गुणांबद्दल, प्रतिभेबद्दल आणि जीवनातील संभाव्य दिशेबद्दल महत्त्वाची माहिती देतो. डेस्टिनी नंबर म्हणजे काय? आपली जन्मतारीख आपल्याला लाईफ पाथ नंबर देत असते, जो आपल्या जीवनाचा मार्ग आणि जीवनातील शिकवणी समजून घेण्यास मदत करतो. पण आपलं नाव आपली ओळख असते. लोक आपल्याला आपल्या नावानेच ओळखतात. म्हणूनच न्यूमरॉलॉजीमध्ये नावालाही विशेष महत्त्व दिलं जातं. डेस्टिनी नंबर हा तुमच्या नैसर्गिक क्षमता, कौशल्य, प्रतिभा आणि तुम्ही जगासमोर स्वतःला कशा प्रकारे व्यक्त करता हे समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो. डेस्टिनी नंबर का महत्त्वाचा आहे? कधी आपल्यामध्ये खूप क्षमता असते, पण आपल्यालाच ती ओळखता येत नाही. काही लोक उत्तम लीडरशिप करतात, काही खूप क्रिएटिव्ह असतात, काही लोकांशी छान संवाद साधतात, तर काही बिझनेसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात. डेस्टिनी नंबर आपल्या या नैसर्गिक गुणांची ओळख करून देतो. डेस्टिनी नंबर कसा काढला जातो? डेस्टिनी नंबर पूर्ण जन्म नावाच्या इंग्लिश स्पेलिंगवरून काढला जातो. पायथागोरियन न्यूमरॉलॉजीमध्ये प्रत्येक इंग्लिश लेटरला एक विशिष्ट नंबर दिलेला असतो. या सर्व नंबर्स एकत्र बेरीज केल्यावर आपल्याला डेस्टिनी नंबर मिळतो. आता हा चार्ट पाहूया. हा चार्ट न्यूमरॉलॉजीमध्ये नेहमी याच पद्धतीने वापरला जातो. आता एक उदाहरण पाहूया. समजा एका व्यक्तीचं पूर्ण नाव आहे पूजा पाटील. आता या नावातील प्रत्येक लेटरला त्याचा नंबर देऊया. पूजा POOJA, P7O6, J1 A1. आता या सर्वांची बेरीज करूया. 7 + 6 + 6 + 1 + 1 = 21. पाटील P7 A1 T2 I9 L3. आता यांची बेरीज करूया. 7 + 1 + 2 + 9 + 3 = 22. आता पूर्ण नावाची बेरीज करूया. 21 + 22 43. आता 43 म्हणजे 4 + 3 7. म्हणजे पूजा पाटील या नावाचा डेस्टिनी नंबर 7 आहे. मास्टर नंबर बद्दल एक महत्त्वाची गोष्ट. आता एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आपल्या उदाहरणात पाटील या आडनावाची बेरीज 22 आली, तर 22 हा मास्टर नंबर आहे. पण इथे आपण पूर्ण नावाचा डेस्टिनी नंबर काढत आहोत, म्हणून पूर्ण नावाची एकूण बेरीज 43 आली आहे आणि ती 4 + 3 करून 7 झाली. जर पूर्ण नावाची अंतिम बेरीज 11, 22 किंवा 33 आली असती, तर तो मास्टर नंबर म्हणूनच ठेवला जातो. त्याची पुढे बेरीज केली जात नाही. आता आपल्याला डेस्टिनी नंबर कसा काढायचा हे समजलं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, प्रत्येक डेस्टिनी नंबर काय सांगतो? चला एक एक करून समजून घेऊया. डेस्टिनी नंबर 1. जर तुमचा डेस्टिनी नंबर 1 असेल, तर तुम्ही जन्मजात लीडर असू शकता. तुमच्यामध्ये आत्मविश्वास, नवीन कल्पना आणि स्वतःचा मार्ग तयार करण्याची क्षमता असते. तुम्हाला दुसऱ्याच्या मागे चालण्यापेक्षा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायला आवडतं. परंतु कधी अहंकार किंवा अधीरपणा टाळणं महत्त्वाचं असतं. डेस्टिनी नंबर 2. डेस्टिनी नंबर 2 असलेले लोक शांत, संयमी आणि समजूतदार असतात. त्यांना लोकांना जोडायला आवडतं. ते चांगले मित्र, सहकारी आणि समुपदेशक असू शकतात. पण कधी स्वतःवर विश्वास कमी असू शकतो. डेस्टिनी नंबर 3 हा नंबर क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन आणि एक्सप्रेशन यांचा नंबर मानला जातो.
अशा व्यक्तींना बोलणं, लिहिणं, कला, संगीत किंवा मंचावर स्वतःला व्यक्त करणं आवडतं. पण एकाग्र ठेवणं गरजेचं असतं. डेस्टिनी नंबर 4. डेस्टिनी नंबर 4 असलेले लोक मेहनती, शिस्तप्रिय आणि व्यावहारिक असतात. ते मजबूत पाया तयार करतात. यश हळूहळू पण स्थिरपणे मिळवत जातात. डेस्टिनी नंबर 5. हा नंबर स्वातंत्र्य, बदल आणि नवीन अनुभव यांचा आहे. अशा व्यक्तींना प्रवास, नवीन लोक आणि नवीन संधी आवडतात. त्यांच्यामध्ये संवाद कौशल्य खूप चांगलं असतं, पण स्थिरता शिकणं महत्त्वाचं असतं. डेस्टिनी नंबर 6. हा नंबर प्रेम, कुटुंब, जबाबदारी आणि सेवा यांचा आहे. अशा व्यक्ती इतरांची काळजी घेतात. त्यांना लोकांना मदत करण्यात आनंद मिळतो, पण इतरांसाठी स्वतःला पूर्णपणे विसरणं योग्य नाही. डेस्टिनी नंबर 7. हा नंबर ज्ञान, संशोधन, विश्लेषण आणि आध्यात्मिकतेशी जोडला जातो. अशा व्यक्तींना सतत शिकायला आवडतं. ते प्रत्येक गोष्टीमागचं कारण शोधतात. त्यांना एकांत देखील आवडू शकतो. डेस्टिनी नंबर 8. हा नंबर बिझनेस, फिनान्स, लीडरशिप आणि मोठ्या जबाबदाऱ्यांचा नंबर आहे. अशा व्यक्तींमध्ये व्यवस्थापनाची क्षमता चांगली असते, पण काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखणं महत्त्वाचं असतं. डेस्टिनी नंबर 9. हा नंबर मानवतावाद, करुणा, सेवा आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा दर्शवतो. अशा व्यक्तींना इतरांना मदत करण्यात खूप आनंद मिळतो. ते दयाळू आणि समजूतदार असतात. एक महत्त्वाची गोष्ट फ्रेंड्स, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचा डेस्टिनी नंबर 7 असेल तर याचा अर्थ तुम्ही नक्कीच असेच असाल असं नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचा बर्थडे नंबर, लाईफ पाथ नंबर आणि इतर न्यूमरॉलॉजी नंबर वेगवेगळे असतात. म्हणून संपूर्ण न्यूमरॉलॉजी चार्ट पाहिल्यानंतरच अधिक अचूक मार्गदर्शन करता येतं. डेस्टिनी नंबर आपल्याला आपल्या नैसर्गिक क्षमता आणि आयुष्यातील संभाव्य दिशा समजून घेण्यासाठी मदत करतो. तो स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इल्युमिनेटिंग विथ शिल्पा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा डेस्टिनी नंबर कोणता आहे आणि त्यातील कोणता गुण तुमच्याशी सर्वात जास्त जुळतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण सोलर नंबर म्हणजे आपल्या मनातील खऱ्या इच्छा आणि आतील प्रेरणा समजून घेणार आहोत. तोपर्यंत स्वतःला ओळखा, सकारात्मक राहा आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश पसरवत राहा. थँक्यू.